देशात मान्सून चांगला सक्रिय झालेला आहे। पावसाचा जोर वाढलेला असून रविवारी देखील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या नव्या माहितीनुसार रविवारी गुजरात, केरळ, कर्नाटक, मध्य भारत आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रात देखील अनेक भागांमध्ये रविवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हवामान विभागाने दिलेल्या नव्या इशाऱ्यानुसार उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाचा चांगला जोर वाढण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमधील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा हाय अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तसंच पर्वतीय प्रदेशात काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात असंही हवामान विभागाने म्हटलेलं आहे। हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलंय। पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर रविवारसाठी हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार आहे। दुसरीकडे मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसं तर आपण पाहतोय राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। सतत पाऊस सुरू आहे। आता राज्यात पावसाची उघडीप बघायला मिळेल। कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भात भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिलाय। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मान्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टावरील कमी दाब क्षेत्रापासून देहारी, मालादा आणि मणिपूर पर्यंत सक्रिय झालाय। गुजरात पासून उत्तर केरळ किनारपट्टीला कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे वाशिम, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उर्वरित राज्यात देखील पाऊस कमी अधिक प्रमाणात असेल। हवामान विभागाने नुकताच प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल। या व्यतिरिक्त 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे। उत्तर प्रदेशमध्ये 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज 2 ऑगस्ट रोजी पश्चिम राजस्थानमधील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील NDRFचे पथक दाखल झालेले आहेत। NDRFच्या पथकामध्ये 4 अधिकारी व 30 जवानांचा समावेश आहे। यात 2 महिला जवान देखील आहेत। 2 दिवसांच्या पावसामुळे निर्माण नद्या नाल्यांना आलेल्या परिस्थितीमुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय आहे। जळगाव जिल्ह्यात 2 दिवसांच्या सततच्या पावसामुळे अमळनेर, पारोळा तालुक्यात एकाचा बुडून मृत्यू झालेला असून 3 जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं बेपत्ता झाले असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे। उजनी धरणातून 80,000 तर वीर धरणातून 63,000 इतक्या विसर्गानं भीमा नदी वाहणार असल्यानं नदीकाठी असलेल्या व्यासनारायण झोपडपट्टीतील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे पुढचे 4 दिवस सुद्धा कसे असणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। विशेष म्हणजे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या 3 जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय। राज्यातील इतरही काही भागात मागील काही दिवसात धोधो पाऊस सुरू असल्यानं बऱ्याच ठिकाणी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मराठवाड्यातील काही तालुक्यात सरासरी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। राज्यातील अनेक धरणं भरल्याचे समोर आले, त्यामुळे काही धरणांचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली आहे। तर विदर्भात पुढील 4 दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचं समोर आलंय। राज्यात आज 2 ऑगस्ट रोजीही पावसाची शक्यता कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कोकण घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे।
हवामान विभागानं रविवारी 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला. कोकणातही मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात पुढील 4 दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 454.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 4 दिवस जोरदार पावसानं हजेरी लावल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होईल. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुढचे 4 दिवस पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. यामुळे ढगाळ वातावरणामुळे पावसाचा खेळ सुरू राहील. दरम्यान पावसाचा जोर कमी होताच उकाडा वाढल्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे. काल दिवसभरात केवळ 4 मिलीमीटर पावसाची नोंद नागपूरमध्ये झाली आहे. अंशतः तापमानात वाढ झाल्यानं उकाडा जाणवायला लागलाय. 28 जुलैला पावसानं जोरदार धडक दिली. एका दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर 3 दिवस मध्यम व तीव्रतेच्या पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे आतापर्यंत असलेल्या पावसाची कमतरता भरून निघाली. मात्र आता पावसाचा जोर कमी झालेला असून सकाळपासून या ठिकाणी ऊन पडलेला आहे. आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.